पण या ठिकाणी या निमित्ताने खेळाबरोबर पावसाचा देखील आनंद लुटण्याचा या ठिकाणी उद्दिष्ट आहे. तो आहे ना मोरया. गणपती बाप्पाच्या जय घोषात कांदिवली शिवरुद्र ए ओव्हरची सुरुवात करत आहे. बॅटिंग सेट बॉलिंग एंड कडून आलेला आहे रुपेश टू ओमकार. एक दशक ज्या बॉलरने गाजवले असे भन्नाट बॉलर पंचांच्या लेफ्ट साइड करतो मारा करतो ना ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू. ओमकार कायसा चुकलेला आहे आणि पब्लिकचा सपोर्ट नक्कीच कांदिवली टीमसाठी आहे. होम मॅच. दरम्यान पुढचा चेंडू रुपेश टू ओमकार. थोडासा नैसर्गिक अडथळा आलेला आहे आणि येऊन येणार कोण. अजय स्पोर्ट्स यांना खूप खूप आभार ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्रोव्हाइड केले. ओहल परिवाराकडनं अजय स्पोर्ट्सचे खूप खूप आभार. मॅन ऑफ द मॅच अजय अग्रे ओनर ऑफ अजय स्पोर्ट्स. थँक्स लॉट. पुढचा चेंडू अवंतर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. संघाची धावसंख्या 1. संघाचं खातं खोललेलं आहे. अवांतर धावसंख्येनुसार रुपेश टू ओमकार एक चांगला प्लेअर आहे. स्ट्रेट मारलेला चेंडू. सुंदर षटकार. सीमापार षटकार. पेवलेंच्या डोक्यावरनं जो षटकार मारलेला आहे अतिशय सुंदर असा फटका होता हा. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला बोलतात. बॉलरच्या डोक्यावरनं मारणारा चेंडू तो मारला होता ओमकार याने. पुढचा चेंडू रुपेश टू ओमकार. रुपेशने पण दाखवून दिले तुम्ही षटकार मारू शकता तर आम्ही पण आमचे अस्त्र काढू शकतो. आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. रुपेश टू ओमकार. पुन्हा स्ट्रेट आणि त्याच पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीचा शॉट. सीमापार षटकार. बॅट्समनच्या रडार मध्ये बॉल मिळाला तर नक्की षटकार मिळणार आहे. ओमकार हा देखील नावाजलेला बॅट्समन आहे, फलंदाज आहे. त्याला जास्त वेळ आपण थांबू शकत नाही, रोखू शकत नाही. आणि सुंदर असे 2 षटकार मारल्यानंतर रायगड 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 12-13. ओमकार पुन्हा स्लॉट मध्ये चेंडू. पाहूया काय होत आहे. सीमापार चौकार. ओमकारच्या बॅट्स मधून पुन्हा एकदा खणखणीत चौकार आलेला आहे आणि सुंदर असे फटकेबाजी करत आहे ओमकार. वाकडे तिकडे शॉट खेळण्यात असा खेकड्यासारखा तो प्रसिद्ध आहे. आणि महागडी गोलंदाजी या ठिकाणी रुपेश कडून. संघाची धाव संख्या 17 बिनबाद 17. 5 बॉल शेवटचा चेंडू घेऊन येत आहे रुपेश ओमकार साठी. आणि हा झेल सुटलेला आहे आणि या ओमकारला जीवदान मिळालेलं आहे. आणि या शेवटचा चेंडू नंतर 1 षटक पूर्ण. रायगड 11 संघाची धाव संख्या बिनबाद 18. महागड षटक ठरलेलं आहे काहीच या ठिकाणी. आणि रुपेश हा सुंदर असा गोलंदाज आहे पण तितकाच ओमकार हा मातब्बर फलंदाज आहे या ठिकाणी लिंगायत समाजामध्ये.
त्याचा पेशा वायरमॅन आहे. कुठे बॉल चिटकवायचा त्याला चांगलं कळतंय, कुठला शेडा कुठे जॉईन करायचा, त्याच्यामुळे त्याला फार काळ आपण रोखू शकत नाही. कोणत्या प्रकारचा बॉल टाकला तरी तो सहज गतीने तो टोलवतो. अशा प्रकारे ओमकारची ख्याती आहे. ज्या ज्या वेळेस ओमकार पिचवर उभा राहिलेला आहे त्यावेळेस स्कोर काय झालेला आहे हे नक्कीच सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ओमकारचा काटा कसा काढायचा याचा विचार थोडाफार एसटी मागून सुनील दादा नक्कीच करत असेल. सुनील दादाने पाचारण केलेलं आहे. त्याचा सेकंड अस्त्र मंदार पंचांच्या उजव्या साईडने बहुतेक राऊंड विकेट मारा करतोय. आणि ज्या ज्या वेळेस गरज पडली मंदार धावून आलाय टीमसाठी. असे क्षणचित्र होते. पाहूया मंदार आपल्या टीमसाठी काय करतोय. 18 धावा या भरपूर बोलायला गेलं तर एक लय भेटलेली आहे रायगड संघासाठी. त्यांनी सेकंड घेर टाकलेला आहे आणि या रायगड संघाची गाडी कुठेतरी रोखण्याचं काम मंदारावर असेल. मंदार एक तेवढाच चांगला गोलंदाज आणि अनुभवशील गोलंदाज असेल. याने आजपर्यंत बऱ्याच चांगल्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत. मंदार टू ओमकार. पाहूया पहिला चेंडू. मंदार काय करतोय. राऊंड विकेट मंदार. अवांतर धावा. वाईट स्वरूपाचा चेंडू. पंचांचे दोन्ही आज समांतर आणि यासोबत संघाची धावसंख्या झाली आहे 19. दुसरा षटक घेऊन आलेला आहे मंदार. पहिलाच बॉल अवंतर टाकलेला आहे. धावसंख्या रायगड 11 संघाची धावसंख्या झाली 19. यानंतर पुन्हा एकदा चेंडू घेऊन येत आहे मंदार ओमकार साठी आणि खूप सुंदर चेंडू टाकलाय. यॉर्कर गतीने चेंडू मंदारने आणि उत्कृष्ट असं फिल्डिंग सुद्धा केलेलं आहे. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे मंदारने. कमबॅक केलेला आहे बॉलिंग मध्ये त्याने आपल्या. आणि यानंतर आता धुरंदर चलिंदर बलिंदर बाहुबली एमपीएल चा बाहुबली ऋषिकेश बच्चू नक्कीच स्ट्राइक वर असणार आहे. हरी सर हा सामना नक्कीच पाहताना मजा येणार आहे. मजा क्या बहुत मजा आने वाला है. कारण एका तर साईडला सुनील सारखा दिग्गज प्लेयर आहे जो गेम कंट्रोल करतो एसटी मागून आणि एका साईडला रायगड सारखी मोठी तगडी टीम आहे. मंदार दुसरा चेंडू ऋषी आणि हा मंदारचा दुसरा चेंडू खूप सुंदर असा रीतीने गोलंदाजी करत आहे मंदार. त्याला लय सापडलेले आहे. मातब्बर फलंदाज असून देखील कमी अनुभवी असलेला मंदार खूप उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करत आहे. दोन्हीही फलंदाजांना रोखून धरण्यात त्याने यश मिळवलेलं आहे. आतापर्यंत मंदारने खूप छान चेंडू टाकले 2 आणि या 2 चेंडूसह रायगड 11 संघाची धावसंख्या झाली 21. आणि आता पुन्हा स्ट्राइक घेऊन येते ओमकार गुरव. मंदारचा हा तिसरा चेंडू. बघूया काय होत आहे. आणि मंदारने उत्कृष्ट गोलंदाजी टाकलेली आणि तिसरा चेंडू सुद्धा यॉर्क टाकलेला आहे. सुंदर अतिसुंदर अप्रतिम मंदार. खूप सुंदर अशी गोलंदाजी करायला पाहायला मिळत आहे शिवरुद्र संघाचा मंदार कडून. आणि ओमकारला जखडून ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी अमेरिकेवरून आलेले कांदिवलीचे सगळे सपोर्ट स्टाफ त्यांना सपोर्ट करत आहेत. मी सुरुवातीलाच बोललो होतो हरी जरी अनुभव कमी असेल तर टॅलेंट भरपूर आहे मंदारकडे. नक्कीच मंदार त्याच्या नावाला साजेसा खेळ करणार आहे. 2 ब्लॉक पद्धतीचे चेंडू जे क्रिकेट मधला अस्त्र बोलतात ते दोन्ही त्यांनी यूज केले होते ओमकारसाठी आणि शॉर्ट स्वरूपाचे चेंडू टाकले होते. खूप सुंदर. आणि हा चौथा चेंडू मंदारचा. आणि या चौथ्या चेंडूनंतर अंपायर्सने एक हात बाहेर काढलेला आणि 9चा इशारा आणि 1 धाव. 9 सोबत 1 आणि 1 9 अशा 2 धावा. आणि अशा 2 धावेनंतर रायगड 11 संघाची धावसंख्या बिनबाद 24. काहीस 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर मंदारची लय थोडी बिघडलेली आहे. समोर कदाचित बाहुबली दिसत आहे परंतु मंदारला कोणी कमी समजू नका. मंदार पुन्हा कमबॅक करताना दिसणार आहे. मंदारचा चौथा चेंडू घेऊन येत आहे ऋषीसाठी आणि खूप छान गोलंदाजी मंदारचे. आणि बाहुबलीला चेंडू समजलेला नाहीये तरी सुद्धा बायच्या स्वरूपात 1 धाव घेण्यापासून त्यांना कोणी रोखले नाहीये. आणि बिनबाद रायगड 11 संघाची धाव संख्या 25. आणि खरोखर या मातबर दोन्ही फलंदाजांना जकडून ठेवण्यात मंदार यशस्वी ठरताना दिसत आहे. या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे मंदार. 2 शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना मंदार. यानंतर 5वा चेंडू मंदार घेऊन येते ओमकार साठी. बघूया काय करतोय. सुंदर असा चेंडू मंदारचा. आणि यानंतर अंपायर आपला निर्णय सांगताना थोडे थांबलेले आहेत. एक धाव आणि मंदारने खूप सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. एकच धाव दिलेली आहे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 26 बिनबाद 26. आणि मंदारने उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे मंदार. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक वरती आहे ऋषी. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलेल्या या बॉलर्सने शेवटचा चेंडू ऋषीसाठी. आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा मंदारने उत्कृष्ट स्थितीने चाललेला आणि चांगल्या प्रकारचा षटक खेळून काढलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे षटक टाकलेलं आहे मंदारने. केवळ या षटकामध्ये मंदारने फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. आणि खरोखरच सुंदर अशी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. दोन्ही या ठिकाणी फलंदाजांना जखडून ठेवल्यानंतर रायगड संघाची धाव संख्या बिनबाद 26. एकीकडे 18 धावसंख्या असताना पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये मंदारने आपल्या गोलंदाजीमधून कमबॅक करून आपल्या संघाला चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. कारण या संघामध्ये एमसीए चे कोच आहेत सुनील लिंगायत. भले बॉलरकडे अनुभव कमी असेल परंतु धोनी सारखे त्यांना मार्गदर्शन करतात. यानंतर आता बॉलिंग साठी येत आहेत सुनील भाऊ. स्ट्राईक वरती आहे ओमकार. पाहूया काय करत आहे. सुनील भाऊ आपल्या षटकातील तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सुनील भाऊ ओमकार तयार आहे. आणि हा पहिला चेंडू सुनील भाऊंचा वाईटच्या रूपात घोषित करण्यात आहेत पंच. आणि या वाईटच्या स्वरूपाने संघाची धाव संख्या झालेली आहे 27. सुंदर अशी सुनील भाऊंची गोलंदाजी. पहिला बॉल 1 रन आलेला आहे. आणि 1 रनाच्या धाव संख्येने संघाच्या धाव संख्येत भर पडले 1 ने. संघाची धाव संख्या 28. सुनील भाऊंचा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा घेऊन येते आता ऋषीसाठी. पहिल्या षटकामध्ये धावा केल्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या षटकापर्यंत अजूनही रोखून धरलेला आहे शिवरुद्र संघाने. आणि सुनील भाऊ दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ऋषीसाठी. आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना सुनील भाऊ दुसरा चेंडू मध्ये सुद्धा त्याने एकच धाव दिलेली आहे. आणि 1 धाव संख्येनंतर रायगड 11 संघाची धाव संख्या बिनबाद 29. आणि खरोखरच या संघाला मानलं पाहिजे. सुनील भाऊंचा तिसरा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. तिसरा चेंडू सुद्धा खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करत आहे सुनील भाऊ. फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे. ओमकारला चेंडू कळालेला नाहीये. 1 धाव सुद्धा त्याने पूर्ण केली आहे परंतु मारलेला 1 धाव संख्येच्या रूपाने संघाची धाव संख्या 30. संको बिनबाद 30. संकोकडनं पूर्ण डायची अपेक्षा अशी असे. नाटक करू नका पडण्याचं. पूर्ण डाय मारा असं लोळून या. 3 चेंडू 30 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. आता हा चौथा चेंडू घेऊन सुनील भाऊ ऋषीसाठी. आणि ऋषीने लेग साइडला चेंडू टोलवलेला आहे. यानंतर फक्त चांगल्या रीतीचे फिल्डिंग केलेले आहे सचिनने. आणि 4 बॉल मध्ये 5 धावा फक्त दिलेल्या आहेत सुनील भाऊने. खरोखरच कमबॅक केलेला आहे कांदिवली या ठिकाणी शिवरुद्र संघाने. सुनील भाऊ 5वा चेंडू घेऊन येत आहे. आणि 5वा चेंडू उंच मारलेला आहे ओमकारकडून. आणि झेल सोडताना या ठिकाणी चांगल्या प्रतीची फिल्डिंग केलेली आहे फिल्डरने. खूप सुंदर अशा रीतीने फिल्डिंग. 1 धाव फक्त घेता आलेले आहे फलंदाजांना. रायगड संघाची धाव संख्या 32. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू देखील खूप सुंदर रीतीने टाकलेला आहे सुनील भाऊ यांनी आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. आणि अशा प्रकारे सुनील भाऊने आपल्या या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि 7 धावा संख्येने या ठिकाणी या रायगड 11 संघाची धाव संख्या बिनबाद 33 धाव संख्येवर रायगड 11 संघ आहे आणि खूप सुंदर असा कमबॅक केलेला आहे दोन बॉलर्सने. मंदार नंतर सुनील भाऊने आपल्या या ठिकाणी अनुभव पणाला लावून चांगल्या रीतीने संघाला योगदान देऊन या ठिकाणी कमी धावसंख्येवर आतापर्यंत रोखलेला आहे. शेवटचं षटक आता बाकी आहे. बिनबाद आहेत समोर मातब्बर फलंदाज ऋषी बाहुबले तसेच धुरंधर फलंदाज ओमकार. या दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी रोखण्यात या ठिकाणी या गोलंदाजांना यश आलेलं आहे. कदाचित आता शेवटच्या षटकामध्ये काय रणनीती आखणार आहेत आपण पाहणारच आहोत. दोघा फलंदाजांनी काय ठरवलेलं आहे, काय करणार आहेत, कितपर्यंत स्कोर मारणार आहेत. त्यांच्यामध्ये चांगल्या प्रतीचे बॅट्समन आहेत. समोर बाहुबली उभा आहे. बाहुबलीमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची ताकद आहे. शक्यतो बहुतेक सकाळी मिसळपाव कमी पडलेला दिसतोय असं वाटत आहे, परंतु प्रयत्न ते सोडणार नाहीयेत. आणि बॉलर नेम वीरेंद्र शेवटचं षटक घेऊन येते. वीरेंद्र षटकातील पहिला बॉल घेऊन येत आहे बाहुबलीसाठी ऋषिकेश साठी. ऋषिकेश तयार, वीरेंद्र पहिल्या बॉल साठी तयार. आणि हा पहिला बॉल आणि बाहुबलीने आपला अस्त्र बाहेर काढलेला आहे आणि या पहिल्याच बॉलवर या वीरेंद्रला उत्तुंग षटकार खेचत या ठिकाणी आपल्या संघाची धावसंख्या वाढवलेली आहे. धावसंख्या बिनबाद 39 आणि शेवटच्या षटकामध्ये बाहुबलीने आपला गेअर चेंज केलेला आहे. 1 वरून डायरेक्ट टॉप वरती पहिल्याच बॉलवरती वीरेंद्रला षटकार खेचत आपल्या धावसंख्या त्यांनी आपल्या संघाची पुढे नेलेली आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय होतंय. वीरेंद्र आपला षटकातील आता दुसरा चेंडू घेऊन जात आहे ऋषीसाठी. संघाची धाव संख्या 39. 5 चेंडू शिल्लक. वीरेंद्र दुसरा चेंडू घेऊन जात आहे ऋषीसाठी आणि हा दुसरा चेंडू स्क्वेअर चेंडू अवांतर धाव संख्या पंचांनी वाईटच्या स्वरूपात घोषित केलेला आणि वाईटच्या स्वरूपाने धाव संख्येत वाढ. रायगड 11 संघाची धाव संख्या 40. धाव संख्येत वाढ होताना दिसतोय. वीरेंद्र आपली दिशा भटकताना दिसत आहे. बहुतेक मार्गदर्शनाची गरज आहे असं दिसतंय. यानंतर दुसरा चेंडू पुन्हा घेऊन जात आहे वीरेंद्र ऋषीसाठी आणि हा चेंडू सुद्धा वाईटच्या स्वरूपात. बंपर बंपर वाईट डबल बंपर. पुन्हा एकदा वाईट चेंडू वीरेंद्र कडून. रायगड 11 संघाची धाव संख्या 41. मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. यस रोशनला बोलू स्टार्ट. बोलू रोशनला. आणि सुंदर असा या ठिकाणी रोशने टोलवलेला आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर सुद्धा वीरेंद्रला षटकार मारलेला आहे. बाहुबलीचे बॅट तळपायला लागलेले आहे. गेअर चेंज केलेला आहे. या ठिकाणी वीरेंद्रला सूर गवसलेला नाही अजून सुद्धा. 2 चेंडूवर 2 षटकार त्याने मारलेले आहेत लागोपाठ आणि बिनबाद 47. रायगड 11 संघाची धाव संख्या 2च चेंडू झाले आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. लगातार 2 सिक्सर मारलेत बाहुबलीने आणि हा तिसरा चेंडू सुद्धा उंच गेलेला आहे आणि खाली फिल्डर आहे सचिन आणि सचिनने उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि प्रेक्षक जल्लोष करताना बाहुबलीचा मोठा विकेट वीरेंद्रकडून. भले 2 षटकार मारले असले तरी बाहुबलीचा विकेट घेण्यात वीरेंद्रला यश आलेलं आहे आणि विजयाचा रथ रोखलेला आहे. सचिनने चांगल्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे. आपला गोलंदाजी आपला सॉरी गपरे वीरेंद्रने चांगली गोलंदाजी केली आहे. सचिनने त्यावर चांगला झेल टिपलेला आहे आणि सचिन मधल्या काळामध्ये दुखापत झाले होते आणि त्या दुखापतीतून सावरत सचिनने चांगल्या प्रकारचा कमबॅक करून फिल्डिंग केलेला आहे
आणि ओव्हल संघाचा अविभाज्य घटक असलेला सचिन आज चांगल्या प्रकारची फिल्डिंग करताना दिसत आहे. ओव्हलची शान बान मान. बॅट्समन नेम बंटी बजा दो घंटी. टनाटन टनाटन टन टनाटन खटा खट खट खट. चलो स्टार्ट. मस्त वीरेंद्र पुढचा चेंडू घेऊन येत आहे आणि वांडेने सुद्धा उंच डोलवला चेंडू आणि त्याचा चेंडू खाली मंदार आहे आणि सचिन देखील आहे. सचिनने हा झेल सोडलेला आहे. बॅड लक बॅड लक बॅड लक. शिवरुद्र संघासाठी बॅड लक आणि बंटीला जीवदान मिळालेलं आहे आणि वीरेंद्रच्या खात्यात दुसरा विकेट अपयश आलेलं आहे. सचिनने पहिल्या कॅच नंतर दुसरा कॅच सोडलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक बंटीसाठी जीवदान मिळालेलं आहे. आता स्ट्राईक साठी येत आहे ओमकार. वीरेंद्र शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ओमकारला हा चेंडू ओमकारने टोलवलेला आणि ओमकारने हा उत्तुंग षटकार षटकार षटकार. वीरेंद्र साठी धोक्याची घंटा आणि खरोखर उत्तुंग षटकार मारला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओमकारच्या बॅट मधून 6 आलेला. शेवटचा चेंडू घेऊन येते वीरेंद्र ओमकार साठी आणि वाईट अवांतर धाव संख्या. अंपायरने वाईट घोषित केलाय. वाढ धाव संख्येत वाढ. रायगड 11 संघाची धाव संख्या 55. काहीसा वीरेंद्रने विकेट घेतलेला आहे बाहुबलीचा, परंतु काहीसा महागडा ठरताना दिसत आहे या ठिकाणी. विकेट घेतल्यानंतर धाव संख्या रोखण्यात त्याला काय यश आलेलं नाही आहे. समोरच अनुभवी फलंदाज आहे ओमकार. त्याने स्वतः आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. त्याला माहित आहे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वीरेंद्र देखील आता शेवटच्या चेंडूवरती आपला अनुभव पणाला लावणार आहे. या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत छोटे छोटे. शेवटचा चेंडू घेऊन येताना वीरेंद्र आणि डॉट बॉल केलेला आहे. मस्त वीरेंद्रने छान बॉलिंग केलेली आहे आणि हा रनआउटचा चान्स देखील गमावलेला आहे. आणि अशा रीतीने बायच्या स्वरूपात फक्त 2 धावा रायगड 11 संघाला मिळालेल्या आहेत. सुंदर असं प्रतिम गोलंदाजी शेवटचा चेंडू त्याने टाकला होता रायगड 11 संघासाठी आणि परंतु बायच्या स्वरूपात 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे रायगड 11 संघाला. आणि या ठिकाणी षटक संपलेले आहे. पहिली इनिंग संपलेला नाही. पहिल्या इनिंग संपल्यानंतर रायगड 11 संघाची धाव संख्या 1-5-57 58 ला विन आहे शिवरुद्र ए संघाला. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत. भाऊ लिंगायत सचिन अशा प्रकारचे मातब्बर फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. आणि शिवरुद्र संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचा सर्व प्रेक्षक वर्ग त्या साईडला लेग साईडला जात आहेत. दुसऱ्या तंबूमध्ये दोन्ही तंबूतून आवाज येणार आहे, बाहेरच्या आणि आतल्या पण. आफ्रिका टू टांझानिया दरम्यान रायगड संघाने पहिल्या षटकानंतर पुढील 2 षटकामध्ये संथ गतीने धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये जोरदार प्रहार करून आपल्या संघाची धावगती त्याने वाढवून त्याने या ठिकाणी 57 पर्यंत ते घेऊन गेलेले आहेत. चांगली फलंदाजी केलेली आहे. यानंतर आता शिवरुद्र संघाकडून फलंदाजीसाठी येत आहेत सुनील भाऊ आणि सचिन. क्रिकेट हे असंच असतं हरिभाऊ. एका क्षणात गेम पूर्ण चेंज होतो. ज्यावेळेस वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स पडलेले, त्यानंतर मंदार आला, मंदारने फक्त 6 धावा खर्च केल्या, 7 धावा खर्च केल्या. नंतर सुनील दादा आला, सुनील दादाने पण ऑलमोस्ट तेवढ्याच धावा खर्च केल्या आणि रायगड संघाने त्यांची ताकद दाखवली. शेवटच्या षटकामध्ये तब्बल जवळपास 22-23 धावा त्यांनी काढलेल्या आहे. आणि रायगड संघाला माहिती आहे की कुठल्या क्षणी घेर चेंज करायचा आहे आणि हा घेर नक्कीच चेंज केला ओमकार, ऋषी आणि बंटी यांनी. जेव्हा चांगले बॉलर येतात तेव्हा त्यांचा सन्मान करायचा असतो आणि वाईट बॉलर असतील किंवा जे लूज बॉलर असतील त्यांचा समाचार घ्यायचा असतो. हा क्रिकेटचा बेसिक रूल होता. तो बेसिक रूल
रायगड या संघाने फॉलो केला. आणि या दोन संघ जे आहेत रायगड आणि शिवरुद्र हे संघ हे मातब्बर संघ आहेत आणि दोन्ही संघाचे मॅच पाहायला वरुण राज सुद्धा वरुण या ठिकाणी दोघांची मॅच पाहायला उपस्थित आहेत. खरोखर दोन्ही उत्कृष्ट संघ आहेत. नक्कीच हरी सर, त्यांच्याकडे चांगली बॉलिंग पण आहे. ओंकार खुद्द लेग आहे. त्यानंतर तेच तरार बॉलर ऋषी उर्फ बाहुबली जो शॉर्ट स्वरूपाचे चेंडू टाकतो. एक मिस्ट्री स्पिनर प्रथमेश टक्के. म्हणजे तुमच्या 3 ओव्हर ह्या टफ आहेत. एक चौथा बॉलर तुम्हाला मिळू शकतो, पण धावसंख्येचा विचार करता ही खूप मोठी धावसंख्या आहे आणि तुम्हाला प्रत्येक ओव्हरला सरासरी 12-13 धावा ह्या गरजेच्याच आहेत. जवळजवळ 14.5च्या रन रेटने धावा आपल्याला खेचायचे आहेत असं आव्हान असणार आहे शिवरुद्र संघासमोर. आणि या रायगड 11 संघाची खासियत आहे, जवळजवळ या रायगड 11 संघामध्ये तोडसुरे जंगवणे म्हसळा संघामध्ये 8 खेळाडू या संघामध्ये आहेत. रायगड 11 मध्ये हे एक आश्चर्याची बाब आहे. एकाच गावातले 8 प्लेयर या संघामध्ये खेळत आहेत. तरी त्यांचा एक सुपरस्टार जो आज आलेला नाहीये, कल्पेश बहुतेक त्याच्या पायाला इजा झालेली आहे, चालता येत नाहीये त्याला, त्यामुळे तो सध्या उपस्थित राहू नाही शकला. आणि कल्पेशचा आला असता तर नक्कीच रायगड संघ हा अजून एक मजबूत संघ म्हणून समोर आला असता. भविष्यात असं घडणार आहे की रायगड या लिंगायत समाजामध्ये कदाचित जंगमवाडी 11 संघ देखील कदाचित काही कालांतराने दाखल होण्याची शक्यता असणार आहे. मला ठरवायला लागेल मी कुठून खेळायचं. दरम्यान जय घोषात सुरुवात. ओमकार पहिला चेंडू घेऊन येत आहे सुनील भाऊसाठी आणि ओमकारचा पहिला चेंडू सुंदर अशा रीतीने आणि चांगली फिल्डिंग करत आहेत या ठिकाणी विनीत, चॉकलेट बॉय विनीत जंगमवाडीचा. आणि या ठिकाणी ओमकारने पहिला चेंडू खूप उत्कृष्ट टाकलेला आणि या चेंडूवरती सुनील भाऊने सुरक्षित एक धाव घेतलेली आहे. शिवरुद्र संघाची धाव संख्या बिनबाद 1. दुसरा चेंडू घेऊन येते ओमकार सचिनसाठी. सचिनने चांगल्या रीतीने चेंडू खेळवलेला आहे आणि दुसऱ्या चेंडूवर देखील एकच धाव घ्यायला मिळालेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण टक्के. ओमकार हा चांगल्या डोक्याने गोलंदाजी करतो. त्याला माहिती आहे बॉलर जर खंदून काढायचे असतील किंवा खंदून द्यायचे असतील तरच चांगले आहेत, नाहीतर स्वेर मारा केला तर चौकार षटकांची आतषबाजी होऊ शकते आणि ती कमी करण्यासाठी अचूक टप्प्यावरती गोलंदाज हा करतोय ओमकार टू सुनील. आणि सुरक्षित चेंडू खेळलेला आहे पुन्हा सुद्धा सुनील भाऊने. तिसरा चेंडू ओमकारला चेंडू खेळून काढलेला आणि एक धाव आणि या एक धाव संख्येच्या रूपाने शिवरुद्र संघाची धाव संख्या बिनबाद 3 चेंडू झालेत. कदाचित त्यांनी ठरवलेल्या फलंदाजाने की ओमकारची ओव्हर खेळून काढायची आहे, त्यानंतर दे धडाकेबाज असं कदाचित त्यांचा प्लॅन असणार आहे. चौथा चेंडू घेऊन येते ओमकार सचिनसाठी आणि सचिनने बॉल कीपरच्या मागे कडवलेला आहे आणि थ्रो चुकलेला आहे. रनआउटचा चान्स होता, चान्स केलेला आहे आणि सुनील भाऊला जीवदान मिळाले आणि या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. एक धावच्या स्वरूपामध्ये 4 बॉल 4 धावा बिनबाद शिवरुद्र संघाच्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फक्त सिंगल डबल वरती भरोसा ठेवून चालणार नाहीये हरी इथे, कारण पुढे 2 बॉलर पण चांगले आहेत त्यांच्याकडे. नक्कीच त्यामुळे फटकेबाजी करणे गरजेचं असणार आहे. ओमकार आपला 5वा चेंडू घेऊन येते. सुनील भाऊने सुंदर असा चेंडू डोलवलेला आहे आणि 4 रन चौकार आणि चौकाराच्या रूपाने शिवरुद्र संघाची धाव संख्या 5 बॉल 8 आणि शिवरुद्र संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले त्यांचा प्रेक्षक वर्ग जोरदार गणपती बाप्पाचा जय जयकार करताना. जो काय वाचवेल तो आता गणपती बाप्पाच वाचवेल, परंतु फलंदाजाची मेहनत देखील तितकीच महत्वाची आहे हे लक्षात घ्यायला मात्र विसरू नये. आणि ओमकार आता शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. शेवटचा चेंडू सुनील भाऊंसाठी आणि सुंदर असा टोलवलेला आहे चेंडू आणि फिल्डर अपयशी ठरलेला आहे. कॅच जीवदान मिळालेलं आहे. पाय सटकल्यामुळे फिल्डरच्या हातून कॅच ड्रॉप झालेला आहे. पुन्हा एकदा सुनील भाऊंना जीवदान मिळालेलं आहे आणि या ठिकाणी षटक संपलेला आहे. षटकांशी या शिवरुद्र ए संघाची धाव संख्या झालेली आहे
9 या दोन्ही जे जीवदान मिळाले आहे तर सुनील दादा याचा कितपत फायदा उठवू शकतो किंवा काय करू शकतो हे आपण पाहू शकतो. सुनील दादा सारखा लेजंड प्लेअर जो आहे तो खेळपट्टीवर उभा राहिला तर तुमच्यापासून मॅच हिरावून घेऊ शकतो. आणि अशा असताना सुनील दादा 2 जीवदान मिळणं हे रायगड संघासाठी नक्कीच डोकेदुखी असणार आहे. दरम्यान संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो बाहुबली. आमच्या बँकेमध्ये पैसे कमी होत जातात, वाढत नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. यानंतर दुसरं षटक घेऊन येत आहे ऋषी ओम बच्चू बाहुबली. स्ट्राईकवर आहे सुनील भाऊ. अप्रतिम फलंदाजी करत आहेत दोन्ही बॅट्समन. संघाला धाव संख्या अजून बनवायची, मोठी धाव संख्या उभारायची आहे. जिंकण्यासाठी अजून खूप धाव संख्या हवी आहे. जवळजवळ 49 धाव संख्या आवश्यक आहे आणि 18 चेंडू मध्ये अजून 49 धावा हव्या आहेत. ऋषी पहिला चेंडू सुनील भाऊसोड घेऊन येत आहे आणि पहिला चेंडू वरती एकच धाव आले. डिक्लर आणि या 1 धाव संख्येने डिक्लर 1 धाव संख्येने धाव संख्या वाढते. शिवरुद्र संघाची धाव संख्या 10. पहिला चेंडूवरती 1 रन. ऋषीची अप्रतिम गोलंदाजी. सुनील भाऊ तयार. ऋषीचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा किप्परच्या दिशेने चेंडू. 2 बॉल 2 धावा आलेल्या आहेत ऋषीच्या चेंडूवरती. सुरुवातीला सांगितलं की ऋषीची ताकद ही शॉर्ट बॉल आहे आणि तो शॉर्ट बॉलचा नक्कीच वापर करणार आहे. आणि ज्यावेळेस टी बॉलनी खेळत असतो, रबर बॉलनी खेळत असतो, त्यावेळेस तेवढे इझी नाही आहे शॉर्ट बॉलवरती षटकार किंवा चौकार मारणं. थोडंसं सचिनला पण इतर जे हातपाय हलवावे लागणार आहेत कारण धावसंख्या खूप मोठी आहे आणि या धावसंख्येपर्यंत जाईपर्यंत एकटा सुनील फक्त काही करू शकत नाही. सचिनला पण त्याचा भाव लागणार आहे. सचिनने आपल्या चौकार. सचिनच्या चेंडूतून चौकार आलेला आहे. शिवरुद्र संघाची धाव संख्या पुन्हा 4 ने वाढ झालेली आहे आणि धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या बिनबाद 15. ऋषीच्या तिसऱ्या चेंडूवर सचिनने सुंदर असा चौकार मारलेला आहे. बुम बुम चौकार. काहीसा हातातून या पावसामुळे हातातून चेंडू सटकला असल्यामुळे यानंतर ऋषी चौथा चेंडू घेऊन जात आहे सचिनसाठी आणि हा वाईट चेंडू. अंपायर घोषित वाईट चेंडू आणि या वाईटच्या चेंडूने धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या 16 आणि आता ऋषी आपला गोलंदाजी मधलं नियंत्रण गमावताना 1 चौकार पडल्यानंतर दुसरा चेंडू लगेचच वाईड. आता ऋषीवर प्रेशर येताना सचिन बॅटिंग करताना आणि सुंदर असा चेंडू. ऋषी कमबॅक करत आहे पुन्हा. चौथा चेंडू निर्धाव. 4 बॉल झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 4 बॉल झालेले आहेत. धाव संख्या 16 वर आहे. धाव संख्येची गती वाढवणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज सलामीचेच आहेत. काहीतरी प्लॅन केला पाहिजे तरच पुढे जाता येईल. समोर बाहुबली 5वा चेंडू घेऊन येताना आपल्या षटकातील सचिन साठी आणि हा सचिनला बॉल कळलेला नाहीये. कदाचित तिथे एलबीडब्ल्यू असता तर सचिन आउट दिला असता अंपायरने आणि हा बायच्या स्वरूपात 1 धाव मिळालेल्या शिवरुद्र संघाला. शिवरुद्र संघाची धाव संख्या 17. बाहुबलीने 5व्या चेंडूला दिला होता खतरा परंतु 5 चेंडू 17 धावा. आता पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज सुनील भाऊ शेवटचा दुसऱ्या चेंडूतील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुनील भाऊ साठी शेवटचा चेंडू. सुनील भाऊने तुंग असा षटकार 6. सुंदर असा चेंडू टोलवलेला आणि बूम षटकार. आपला अनुभव पणाला लावलेला सुनील भाऊने आणि षटकार असता येत या ठिकाणी या शिवरुद्र संघाची धाव संख्या बिनबाद 23. अजूनही शिवरुद्र संघ आपण थोडं आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्याला जी आर्थिक मदत केली आहे त्यामध्ये एक नाव आहे उमेश लिंगायत, जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा यांनी आपल्याला आपल्या संपूर्ण
सामन्यांसाठी जे सन्मान चिन्ह लागणार आहे ते त्यांनी आपल्याला सुपूर्द केलेले, तर त्यांचा सन्मान मी तुषार लिंगायत यांना करायला लावतो. चला. जवळजवळ आता 2 यापुढे महेशजी नाटेकर यांना मी आमंत्रित करतो. आजच्या पूर्ण दिवसाची जे जेवणाची व्यवस्था त्यांनी आपल्यासाठी पार पाडली आहे, तर त्यांना मी सन्मानित करतो. सूरज लिंगायत, महेश नाटेकर यांना सन्मानित करावे. खूप खूप धन्यवाद महेश दादा. पर्व तिसरीला पण तुम्हीच आहात, काळजी नसावी. तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. 2 चेंडू, आता 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये 35 धावाची आवश्यकता आहे शिवरुद्र संघासाठी. करो मरो या परिस्थितीत संघाची या ठिकाणी आता जय श्रीराम. आणि बॉलिंगला आलेला आहे टक्केचा पहिला चेंडू, स्क्वेअर चेंडू, वाईट. अंपायरने वाईट घोषित केला आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव. शिवरुद्र संघाची धाव संख्या 24. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि संघाला अजून 12 चेंडू मध्ये 34 रनाची आवश्यकता आहे. आणि हा वाईट चेंडू. टक्के पुन्हा एकदा आपला पहिला चेंडू टाकायला जात आहे सचिन साठी. आणि हा चेंडू सुद्धा टक्क्याने वाईट टाकलेला आहे. अंपायरने वाईट घोषित केला आहे. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात शिवरुद्र संघासाठी 1 धाव एक्स्ट्रा मिळाल्याने वाईटच्या स्वरूपाने 1 धावेने संघाची वाढती धाव संख्या 25. पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ झालेली आहे. टक्के संघर्ष करताना बॉलिंग मध्ये लय सापडलेला नाहीये आणि त्याला समजावण्यासाठी संघाचा मातब्बर ऑलराऊंडर ओमकार गुरव त्याला समजावण्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी टक्के सचिन साठी जात आहे. पाहूया काय होत आहे. धाव संख्या 25. करो या मरो हा सामना. आणि टक्केचा पहिला चेंडू पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायरचा. आणि चांगल्या रीतीने फिल्डिंग केलेली आहे या ठिकाणी फिल्डरने. आणि 2 धावा सुद्धा निघाल्यात आणि नोची अशा प्रकारे 3 धावा मिळाल्या आहेत संघाला. अवांतर 3 धावा. टक्केला अजून लय सापडले नाही. 3 बॉल त्याने 2 वाईड 1 नो अशा रीतीने 3 एक्स्ट्रा धावा त्याने दिलेल्या आहेत. त्यामध्ये 2 धावा सुद्धा त्याने धावून काढले. अशा रीतीने 0 बॉल 5 धावा त्याने दिलेल्या आहेत. टक्के बॉलला टाका मारून घ्या पिचच्या आतमध्ये. चला 5 धावा. आणि अशा रीतीने शिवरुद्र संघाला चांगल्या रीतीने 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या आहेत आणि शिवरुद्राचे प्रेक्षक खुश होऊन जय श्रीराम गणपती बाप्पा मोरया गजर करताना. आणि टक्के ते पहिलाच बॉल टाकण्यासाठी संघर्ष करताना सचिन साठी पाहूया काय होत आहे. आणि हा पहिला बॉल टाकलेला आणि पुन्हा एकदा नो. हो नो 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 टक्के. ऐसा होगा तो क्या होगा, कैसा होगा. आणि नो बॉल. पुन्हा एकदा 1 धाव. नो बॉलच्या गतीने पुन्हा 6 धावा त्याने दिलेल्या आहेत 1 बॉल न टाकता. 0 बॉल 6 धावा दिल्या त्याने. धाव संख्येत वाढ 29. आता धाव संख्या फक्त 29 धावा झाल्यात. 29 धावांची गरज 12 बॉल मध्ये. वा वा वा. पुन्हा नो बॉल. टक्के जिओचा रिचार्ज बहुतेक संपलाय. चला 7 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. आनंदकडे इकडे तिकडे चोईकडे साळीकडे उजवीकडे डावीकडे सगळीकडे शिवरुद्राकडे कांदिवलीकडे
आणि अशा प्रकारे जोरदार जोरदार आवाज येऊ द्या, कमी आवाज येतोय प्रेक्षकांचा. आणि टक्केने एकही बॉल न टाकता फक्त बक्षिसाच्या रूपात 7 धावा दिलेल्या आहेत. खूप सुंदर. हे सुंदर कोणासाठी तर शिवरुद्र संघासाठी, रायगड 11 संघासाठी सुंदर नाहीये. आणि पुन्हा एकदा प्रेशर मध्ये आहे टक्के, आपले लय गमावलेले. आता पुन्हा एकदा तो पहिलाच चेंडू घेऊन येत आहे सचिन साठी. पाहूया काय होत आहे. निश्चितच कमबॅक करेल तो या चेंडू मध्ये. आणि टक्केचा पहिला बॉल, सुंदर असा चेंडू त्याने टाकलेला पहिल्या बॉलाने खरोखर टक्केने कमबॅक केलेला आहे. एक धाव धावून काढलेले आहे. दुसऱ्या धावासाठी सचिन जात होता परंतु सुनील भाऊने त्यांना रोखलेला आहे. अशा रीतीने टक्केने आपला पहिला बॉल टाकलेला आहे. आणि या 1 रनच्या स्वरूपात संघाची धाव संख्या 31 बिनबाद 31 धावा शिवरुद्र संघाच्या. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल झालेला आहे. आणि आता या संघामध्ये, या दोन्ही संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. पारड उजवं डावं होत आहे. जोरदार या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहेत दोन्ही संघ. आणि हा चांगल्या रीतीने कॅप मध्ये टोलवला सुनील भाऊने. आणि हा उत्तुंग चांगल्या रीतीने चौकार. आणि या चौकाराच्या स्वरूपात या शिवरुद्र संघाची धाव संख्या 35. जोरदार कमबॅक केलेला आहे या ठिकाणी शिवरुद्र संघाने. जब तक सुनील भाई है डरने की बात नहीं. आणि खरोखर टक्केने आपली लय गवस या ठिकाणी गमावलेली दिसत आहे. त्यांचा कॅप्टन धोनी तुषार समजावताना, जोपर्यंत इंडियाच्या या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी जोपर्यंत इंडिया टीम मध्ये धोनी होता, शांततेने तो या ठिकाणी गेम चेंज करत होता. बाळू माझ्याकडे बघताना दिसत आहे काहीसा तिरक्या नजरेने. खुशी खुशी में गम दिख रहा है बालू, कहीं चेहरे पे तेरे नम दिख रहा है. आणि चला मॅच मध्ये पुन्हा जाऊया. पुन्हा एकदा फिल्डिंग सुद्धा चेंज करत दिसत आहे. स्कोर झालेला आहे. तुमचे कॉमेंट्री झाले थोड्या वेळ थांबा. 35. सन्मान चिन्ह वाटप करायचे. ते तर मिळत राहते, देणारच, जाणार कुठे. या ठिकाणी चांगला उत्कृष्ट फटका टोलवलेला होता सुनील भाऊने. धाव संख्येमध्ये 2 ने भर. 3 बॉल झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील 3 बॉल. धाव संख्या झालेली आहे 37. धाव संख्या 37 झालेली आहे. जवळजवळ 21 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 21 धावा. काहीच महागडं षटक या ठिकाणी पडलेलं आहे. स्वैर धावा दिल्यामुळे टक्के आपला चौथा चेंडू घेऊन येत आहे सुनील भाऊंसाठी. पाहूया. आणि पुन्हा एकदा चांगल्या रीतीने कटवलेला आहे चेंडू सुनील भाऊने. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेले आहेत. 2 धाव्या आरामात त्याने धावून काढलेल्या आहेत. सचिन तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात. चांगली फिल्डिंग. आणि या चौथ्या बॉल सह धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या 39. आता फक्त 8 चेंडू 19 धावांची गरज. टक्के आपला 5वा चेंडू घेऊन येताना सुनील भाऊंसाठी. सलामीचे फलंदाज दोन्ही मातब्बर फलंदाज, गोलंदाज देखील चांगले आहे. आणि हा पुन्हा एकदा अवांतर धावा आलेल्या आहेत. अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. आणि वाईडच्या स्वरूपाने 1 धाव वाढ झालेली आहे शिवरुद्र संघासाठी. संघाची धाव संख्या 40. आता धाव संख्येतलं अंतर आणि बॉल मधलं अंतर कमी होत चाललेलं आहे. 8 बॉल मध्ये फक्त 18 धावाचे या ठिकाणी गरज आहे शिवरुद्र संघाला. बिनबाद 40. आपलं
संघर्ष करताना पुन्हा एकदा सुनील भाऊने चेंडू टोलवला लेग साइडला. एक धाव आरामात धावून काढलेली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सचिन, परंतु सुनील भाऊने त्यांना थांबवलेलं आहे आणि अशा या ठिकाणी 5 चेंडू झालेले आहेत. 2 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या 5 चेंडू, वाढती धावसंख्या 42. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टक्के घेऊन येत आहे सुनील भाऊंसाठी. दरम्यान सन्मान चिन्हाचा एक छोटासा कार्यक्रम करूया. तुषार लिंगायत, शिवकृपा आर्ट्स यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. मी सुशील दादाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कॅच. इथे टक्के फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे टक्केला आणि शिवरुद्र संघाचा सलामीचा फलंदाज, धुरंधर फलंदाज सुनील भाऊ या ठिकाणी आऊट झालेला आहे. संघाला धक्का बसलेला आहे. एक बाद. शिवरुद्र संघाची धावसंख्या 42. 6 बॉल मध्ये 16 रन्स हॅलो जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो श्री साई एंटरप्राइजेस अरुण जंगम स्वामी यांचा पण इथे आपण सन्मान करणार आहे. ते सध्या उपस्थित नाही आहे, तर त्यांच्यातर्फे हरिश्चंद्र स्वामी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. हरिश्चंद्र स्वामी. दरम्यान शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय बंटी. शेवटच्या 6 चेंडूमध्ये कांदिवली संघासाठी लागणार आहेत 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. कुठेतरी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जी फायनल झाली त्याचा फिलिंग येतोय. 6 चेंडू 16 धावा. इथं सूर्यकुमार यादव कोण बनणार का आणि हार्दिक पांड्या होणार का की कांदिवली संघ हा सामना त्यांच्यातर्फे झुकून नेल आणि जिंकून नेल. पाहण्याजोगे. बंटी टो काहीसा बॉल टाकण्यामध्ये अडथळा बंटीसाठी. डेड बॉल. 6 चेंडू 16 धावा. शिवरुद्र संघासाठी अटीतटीचा सामना आहे आणि प्रेक्षकांना श्वास रोखून धरणारा हा सामना आहे. गतविजेता संघ आहे समोर रायगड 11 आणि त्यांच्या समोर आहे शिवरुद्र ए संघ. आणि खरोखर चांगले प्रयत्न करताना पहिला चेंडू घेऊन येत आहे बंटी सचिन साठी आणि हा चेंडू वाईडच्या स्वरूपात. अवांतर धावा शिवरुद्र संघासाठी. धाव संख्येत वाढ 43. संघाची धाव संख्या वाढताना रायगड 11 संघाचा गोलंदाज प्रेशर मध्ये येताना धकधक वाढायला लावणारा हा सामना आहे. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि या ठिकाणी मंदार वाईट चेंडू दिलेला आहे, परंतु त्या ठिकाणी अंपायर बॉल वाईड आहे, परंतु फलंदाज आउट झाला, रन आउट झालेला आहे. एक धाव मात्र मिळाले आहे, परंतु फलंदाज आउट झालेले आहेत. 2 बाद झालेले आहेत फलंदाज. संघाची धाव संख्या मात्र वाढत चाललेली आहे. धाव संख्या झाली आहे 44. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 14 रनाची आवश्यकता आहे. सर्व फिल्डर्स समजावताना बंटीला
काहीसा आपली लय गमावताना दिसत आहे. परंतु रायगड संघ अशाच प्रेशर मध्ये नेहमी खेळत आलेला आहे. त्यांच्यासाठी कुठली नवीन बाब नाही आणि असे बरेच प्रेशर त्याने हँडल केलेले आहेत. मात्र शिवरुद्र संघाने चांगल्या प्रकारचा कमबॅक करून आपल्या संघाला पुढे नेलेला आहे. सचिनने आणि सुनील भाऊने बॅट्समनने. रुपेश पुन्हा एकदा वाईट चेंडूने अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि धावसंख्या 45. 6 चेंडू अजून शिल्लक आणि अजून 13 रनाची आवश्यकता. बहुतेक शिवरुद्र संघाला जे काही तारलेलं आहे ते वाईड ने मला वाटतं जवळजवळ 17 ते 18 रन वाईडच्या स्वरूपात शिवरुद्र संघाला बहाल केलेले आहेत या रायगड 11ने. काहीच प्रेशर मध्ये आलेले आहेत प्रत्येक बॉलर. ओमकार सोडला आणि ऋषी सोडला तर पुन्हा एकदा आपला पहिला बॉल घेऊन येत आहे बंटी आणि हा पहिला बॉल टाकलेला आणि पहिला बॉल फिल्डरच्या हातामध्ये आणि फिल्डरने या ठिकाणी कॅच घेतलेले आहे. सुयशने कॅच घेतला. अप्रतिम कॅच. फलंदाज आउट. पुन्हा एकदा रायगड संघाने कमबॅक केलेला आहे. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. 3 बाद 45. नवीन बॅट्समन नेम निखिल. पुढील बॅट्समन आलेला आहे निखिल आणि चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रोखून श्वास रोखून धरणारा सामना. सुयशने चांगल्या प्रकारची कॅच पकडल्याने आणि या ठिकाणी रायगड संघाला पुन्हा या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा आणलेला आहे. 5 बॉल शिल्लक आहे. 13 रनाची आवश्यकता आहे आणि मेन जो बॅट्समन आहे ज्याने आपला अनुभव पणाला लावून खेळलेला आहे तो बॅट्समन अजून नॉन स्ट्राईकलाच आहे. जसे जसे नवीन फलंदाज वरती राहतील तसा तसा रायगड संघाला फायदा आहे. बघूया काय होतंय. फलंदाज सचिनला स्ट्राईक देतात का यावर आपण लक्ष देणार आहोत. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 13 रन अजून बाकी आहेत जिंकण्यासाठी. दुसरा चेंडू बंटी घेऊन येत आहे निखिल साडे आणि हा चेंडू निर्धाव चेंडू. अप्रतिम बॉलिंग. 2 चेंडू झालेले आहेत. आता मात्र चित्र काहीसं बदलायला पाहायला मिळत आहे बदललेलं. सेकंदाला पारड बदलत आहे. कभी इधर कभी उधर. जो हारेगा वो घर पे जाके ले लो मस्त पैकी चादर. आणि अशा रीतीने 2 बॉल झालेले आहेत. शेवटचे षटक आणि शेवटचे 4 चेंडू. 13 धावा. फक्त 13 धावाची गरज या ठिकाणी शिवरुद्र संघासाठी. शिवरुद्र संघाच्या आणि निखिलने चांगला चेंडू टोलवलेला आहे परंतु या ठिकाणी किपरच्या हातामध्ये झेल. 3 चेंडू आणि हा फलंदाज निखिल आउट झालेला आहे. 4 बाद 45. आणि आता बंटीने आपली लय पुन्हा एकदा आपले यश आलेलं आहे लय मिळवण्यात गोलंदाजीमध्ये आणि 3 चेंडू चांगल्या प्रकारे टाकून धाव संख्या रोखलेली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 13 धावाची गरज. 3 चेंडू 13 धावा. मला असं वाटतं कोहलीची आणि दिनेश कार्तिकची अशा वेळेला अशी मॅच झाली होती. 3 बॉल 13 धावा पाहिजे होत्या. नक्कीच हरी सर बरोबर ओळखता तुम्ही. 3 चेंडू थोडं जमतं मला पण. कोहली बनणं सगळ्यांना पॉसिबल नाहीये आणि कोहली सारखं षटकार मारणं सर्वांना म्हणजे तेवढं इझी नाहीये. बॅट्समन नेम चेतन. युट्यूब स्टार चेतन. चौथा चेंडू घेऊन येत आहे बंटी चेतन साठी आणि चेतनने हा डॉट चेंडू केलेला आहे. यानंतर चौथा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडू. फक्त 2 चेंडू शिल्लक. बहुतेक फलंदाज आउट झालेला आहे आणि हा चेंडू सुद्धा हा जो फलंदाज सुद्धा आउट झालेला आहे. 5 फलंदाज आउट झालेले आहेत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धाव संख्या 45 आणि 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 13 रनाची आवश्यकता. आता कुठंसं या ठिकाणी शिवरुद्र संघ बॅकफुटवर जाताना दिसत आहे. सुनील भाऊ असताना आणि सचिन स्ट्राईक वर न देण्याचे परिणाम इथे आहेत. नवीन संघाने जसं नवीन फलंदाजाने जर सचिनला जर स्ट्राईक दिली असते तर चित्र काहीसं बदललं असतं शिवरुद्राच्या संघाकडून. परंतु या ठिकाणी सचिनला
हॅलो. जळतो का रे? दरम्यान मण्याने 2 चेंडू 2 षटकार मारले तर मंदार जांभरुणकर याच्याकडनं 1001 रुपये मिळणार आहेत. हार्ड हिटर शशिकांत 5वा चेंडू घेऊन येत आहे बंटी मान्यासाठी आणि हा डॉट बॉल केलेला आहे मान्याने. आणि आता मात्र आशा मावळलेल्या दिसत आहेत शिवरुद्र संघाच्या. काहीशा घोषणा पण होत होत्या त्या सुद्धा आता बंद झालेल्या दिसत आहेत. खरोखर निराशा. चांगलं कमबॅक केलं होतं, कमबॅक केलं या ओव्हल संघाने. आणि खरोखर शिवरुद्र संघाने सुनील भावने अप्रतिम बॅटिंग केलेली होती. सचिनला स्ट्राईक मात्र मिळाली नाही आणि त्याचाच काहीसा फटका या संघाला मिळालेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत असताना बंटी आणि शेवटच्या चेंडूमध्ये सुद्धा निर्धाव आणि बंटने सुरेख गोलंदाजी करत हा सामना रायगड 11च्या संघाने झुकून हा सामना रायगड 11 हा विजयी झालेला आहे, घोषित झालेला आहे. दरम्यान 3 संघ जे फायनलिस्ट झालेले आहेत मयूर 11 रायगड, राजापूर आणि रायगड 11 या तिन्ही संघाच्या संघनायकांनी 2 मिनिटांमध्ये स्टेजशी संपर्क साधावा. पुढील लॉट्स किंवा पुढील कन्क्लुजन काय असेल ते आम्ही तुम्हाला इथे आल्यावर सांगूया. तर तिन्ही संघाचे संघनायक कृपया स्टेजशी संपर्क साधावा. हॅलो. रायगड 11 संघनायक कृपया स्टेजशी संपर्क साधावा. रायगड 11. मयूर 11 रायगड संघनायक स्टेजशी संपर्क साधावा. मयूर 11. पाहूया इकडे. आय एम रिअली सॉरी विश्वनाथ. तुषार किंवा ओमकार लवकर या, थोडा टाइम कमी आहे आपल्याकडे, लवकर या, थोडंसं सहकार्य करा. पंच जरा थोडी विश्रांती घ्या. तुमचं खूप मोठं सहाय्य मिळाले आम्हाला. 2 मिनिटं पंचांनी इकडे आले तरी चालेल. थोडासा एक लॉटचा डिसिजन